So, hello and welcome to a new episode of RCKS's podcast, Vogue and Vocal. Uh, we have an amazing guest today with us, Mr. Sairaj Puranik. Hi. He is a composer, music director. He has worked in a lot of films, a lot of songs, professional advertisements, and we are gonna हॅव अ गुड कॉन्व्हर्सेशन विथ हिम. आम्ही खूप काही तुमच्याकडून जाणून घेणार आहे. खूप काही प्रश्न आहेत जे आमच्या ऑडियन्सला विचारायचे आहेत ते आम्ही सगळे विचारणार आहेत. आणि त्यांची जर्नी, त्यांचं प्रोफेशनल करिअर आणि त्यांचे थॉट प्रोसेसेस काय आहेत ते आपण जाणून घेणार आहे आज. सो वेलकम सायराज सर. सो तुम्ही बॉर्न अँड बॉट अप इन कराड आहे. तर स्टार्टिंगला आपण तुमचं जे स्कूलिंग पासून जे कॉलेज जर्नी आहे ती कशी राहिली ते तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगू शकाल? हां, नक्कीच. ॲक्च्युली मी टिळक हायस्कूल इथे शिकलो. 10वीपर्यंतचं माझं शिक्षण तिथेच झालं आणि लहानपणापासून म्युझिकची आवड होती आणि मी साधारण 4थीत असल्यापासून तबला शिकायला सुरुवात केली. आणि कराडचे माझे गुरु होते संजय जाधव, त्यांच्याकडे मी तबला शिकलो विशारदपर्यंत. सो घरी एक फॅमिलीमध्ये म्युझिक बॅकग्राऊंड होतंच आधीपासून. थोडंसं माझे वडील तबला वाजवायचे थोडा असं प्रोफेशनली शिकले नव्हते ते, पण माझे पणजोबा उत्तम तबला वाजवायचे. सो त्यांचा तबला घरी होता आणि काहीतरी घरी एक वेगळी गोष्ट दिसतीये लहानपणापासून, काहीतरी आहे ते, तर ते आपण अट्रॅक्ट होतो तसं मी त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट व्हायचो. तर ते मला माहीत नव्हतं की हे तबला आहे, हे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा काय. आणि लहानपणी घरी डबे वगैरे वाजवायचो. ते घरच्यांना वाटलं की बाबा हा काहीतरी याला म्युझिकमधला आलेला आहे आपल्याकडून, आपण त्याला थोडंफार ट्रेनिंग देऊयात. सो माझं ते ट्रेनिंग सुरू झालं आणि मी साधारण 10 ते 11 वर्ष तबला शिकलो. आणि तर तो एक पहिली सुरुवात होती म्युझिकला इंट्रोड्यूस होण्याची. पहिली तीच सुरुवात होती माझी. आणि ते करत करत त्यावेळी इथे कराडमध्ये जे भजन किंवा कीर्तन असायचे त्या सगळ्या कीर्तनाला साथ करायला मी जायचो. आणि मला खूपच लहान वयात त्याची आवड निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ते वाजवायला यायचं. तर माझ्या गुरूंनी मला खूप चांगलं ट्रेन केलेलं. सो मी तिथून सुरुवात झाली आणि तोच माझा एक जर्नीमधला पहिला पॉईंट होता की जिथे मी म्युझिक बघितलं, म्युझिक ऐकलं, तिथेच मला म्युझिक समजलं. कारण आपल्या इकडे सुद्धा खूप सारे टॅलेंटेड लोक आहेत की ज्यांच्याकडे खूप सारा डेटा होता. डेटा इन द सेन्स ते खूप वेगवेगळ्या रागामध्ये कंपोज करायचे. सो माझं लहानपण जे आहे ना ते चांगल्या लोकांची मला साथ मिळाली, सहवास मिळाला, त्यामुळे ती सुरुवात एक माझी चांगली झाली. अरे वा. तर अशा प्रकारे तुमची आवड निर्माण झाली, तुम्ही म्युझिक शिकला. तर आता बऱ्याच लोकांना एखाद्या गोष्टीची आवड असते, बरेच ॲज अ हॉबी ती कंटिन्यू करतात, बरेच ॲज अ काय म्हणतात गेट अवे फ्रॉम लाईफ म्हणून कंटिन्यू करतात. तुम्ही असं कधी ठरवलं की बाबा मला ह्याच्यात करिअर करायचं आहे? किंवा बिकॉज आय थिंक ज्या टाइमलाईनचं तुम्ही बोलताय तेव्हा म्युझिक डायरेक्टर असा करिअरचा विचार करणे 0.1% लोकांचं तिथपर्यंत गोल जात असेल. करेक्ट. ॲक्च्युली काय झालेलं, पहिली गोष्ट तर मला माहीत नव्हतं की म्युझिक डिरेक्टर म्हणजे खरं म्हणजे काय असतं किंवा म्युझिक कंपोजर काय करतो. लहानपणी एक सवय होती की कवितांना चाली लावायच्या, पण त्या कोणी ऐकत नसे. त्या फक्त मायापुरत्या राहिल्या. पण नंतर काय झालं, मी ज्यावेळी भजनात किंवा इकडे साथ संगत करायला जायचो ना, तर मला हार्मोनियमचं खूप अट्रॅक्शन व्हायला लागलं तिकडे. तर मला असं व्हायचं की आपल्याला हे इन्स्ट्रुमेंट शिकलं पाहिजे किंवा मला हे इन्स्ट्रुमेंट शिकायचं आहे. सो ज्यांच्याकडे मी जायचो, गुलाबराव देसाई म्हणून ते बुवा होते, त्यांच्याकडे मी जायचो. तर ते कधीच मला हार्मोनियमला हात लावून नाही द्यायचे, कारण त्यांच्याकडे एकच तब्बलजी होता, तो म्हणजे मी. समजा मी ती गोष्ट शिकलो तर त्यांचा तब्बलजी जाईल. बरोबर. अशा ह्यानं त्यांनी मला खूप दिवसांपर्यंत शिकवलं नाही. आणि एक दिवस माझी रिप्लेसमेंट म्हणून तिथे एक माणूस आलेला तबलाशी, तर ते म्हणाले हा तू आज हार्मोनियमवरती बस. तर पहिला माझी स्टार्ट म्हणजे सा प सा,
म्हणजे षड्ज पंचम धरा आणि शांत बसा एवढंच. तर काय झालं, ते सगळं बघताना किंवा ऐकताना ना मी प्रयत्न करायला लागलो की ते म्हणतात ते सुरावट मला वाजवता येते का. आणि मला असं एका पॉइंटला झालं की अरे हे म्हणतात ते मी वाजवू शकतोय. बरोबर. सो मला लक्षात आलं की आपल्याला स्वरज्ञान थोडं थोडं आपलं डेव्हलप झालेलं आहे इथे. सो त्यांनीही ती गोष्ट ओळखली आणि मग त्यांनी एक बेसिक त्यावेळीचे जे काय धडे असतील पेटीचे हार्मोनियमचे ते त्यांनी मला दिले. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रिदमकडून मेलेडीकडे माझा प्रवास सुरू झाला खऱ्या अर्थानं. कारण ह्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सो रिदमिस्ट किंवा परकशन प्लेअर तर आहेच, पण आपल्याला मेलेडीचं पण तेवढंच नॉलेज हवं आहे. बरोबर. सो ती गोष्ट सुरू झाल्यानंतर मग मी पेटी शिकायला लागलो, स्वतः रियाज करायला लागलो. आणि मला लहानपणी माझ्या वडिलांनी एक छोटासा कीबोर्ड आणून दिलेला आणि तो म्हणजे मी खूप मागे लागलो त्यांच्या, मला हा कीबोर्ड हवा आहे. एका माझ्या बहिणीकडे मी तो पाहिला कीबोर्ड आणि म्हटलं मला हा सेम हवा आहे. आणि ते खूप हट्ट करून मी माझ्या वाढदिवसाला तो त्यांना द्यायलाच लावला ज्या हट्टानं. सो त्यावेळी सुद्धा मला काही गोष्टी कळत होत्या की मी थोडं काही ना काहीतरी म्हणजे त्यावेळीची जी गाणी होती 1, 2, 3 वगैरे सोपी गाणी ती मी वाजवायचा प्रयत्न करायचो आणि वाजवायचो. बरोबर. आणि एक दिवस मला लक्षात आलं की आपल्याला ते सूर ऐकल्यानंतर आपल्याला वाजवता येते. ते पण मला लक्षात आलं, पण आपण तबला शिकतो आपल्याला काही गरज नाही बाकी कुठल्या गोष्टीचं, म्हणून ते तसंच राहिलेलं. पण नंतर ती आवड नंतर कीर्तनात किंवा गेल्यानंतर ते हार्मोनियम प्लेअरचं प्लेईंग बघून किंवा काय असं झालं की आपल्याला ही गोष्ट शिकणं गरजेचं आहे. आणि मग ती बेसिक गोष्ट मी त्यांच्याकडे शिकलो, त्या बुवांकडे. आणि देन तो एक मेलेडीचा माझा प्रवास सुरू झाला. आणि तिथेच बऱ्याचशा गोष्टी शिकलो. म्हणजे क्लासिकलचं सुद्धा त्यांनी मला बरंचसं नॉलेज दिलं. त्यांनी ज्या चाली बांधलेल्या की बाबा हा अमुक तमुक राग आहे किंवा काय असं त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं त्यावेळी. आणि त्याचा खऱ्या अर्थानं मला आत्ता उपयोग होतो. म्हणजे मी कराडमध्ये शिकलेल्या गोष्टी आज मुंबईमध्ये अप्लाय करतो खऱ्या अर्थानं 100%. हो. आणि तीच एक चांगला स्पार्क आणि ते एक स्टार्ट आपला जो चांगला असतो ना तो माझा खऱ्या अर्थानं तिकडूनच सुरू झाला. बरोबर. सो त्यांच्या गुरूंचे माझ्या आशीर्वाद आणि आई वडिलांचे आशीर्वाद त्यामुळं ती गोष्ट चांगल्या रीतीने सुरू झाली. 100%. तर असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही तबल्यावर म्युझिक शिकला आणि हार्मोनियमनी तुम्हाला प्रोडक्शन्सचं 1, 2, 3 करायला लावलं. तर आता तुम्ही मुंबईला गेला आणि बरेच वर्ष तुम्ही स्ट्रगल केला असणार आहे, कारण की असे मोठे प्रोजेक्ट्स क्रॅक करायला तुम्हाला रेप्युटेशन बिल्ड करायला लागतं, हे करायला लागतं. तर त्या जर्नीबद्दल तुमचं काय स्टोरीज आहे एखादी जी तुम्ही शेअर करू शकता? ॲक्च्युली पहिली गोष्ट तर मी सांगेन, मी मुंबईमध्ये साऊंड इंजिनिअरिंग करायला गेलो. तर त्यावेळी एक पेपरमध्ये एक पोस्टर आलेलं. एक साऊंड इंजिनियर असा उभा राहिला आहे, त्याच्यासमोर असा मोठा कन्सोल आहे, त्याने गॉगल घातला आहे, मस्त इथे हेडफोन्स आहेत आणि त्याच्या हातात अशी एक सिगरेट आहे. सो ते जे व्हिज्युअल्स होते ना ते त्या फोटोमधले, ते मला कुठेतरी अट्रॅक्ट केलं की मला हे असं व्हायचंय. मला माहित नाही ही गोष्ट काय, पण मला असं व्हायचंय. कारण त्याचा तो ॲटिट्यूड आणि त्या सगळ्या गोष्टी बघून सो मी त्याचा अभ्यास केला. माझं 9वीतच ठरलेलं की आपल्याला साऊंड इंजिनियर व्हायचं. त्यावेळी कोणाला 9वीत मला वाटत नाही की वही कुठली घ्यायची इथून चालू असतं, कुठल्या ब्रँडची वही किंवा पेन. बरोबर. त्यावेळीच मी ठरवलेलं अप्सराची पेन्सिल. सो मी तेव्हाच ठरवलेलं की आपल्याला साऊंड इंजिनियर व्हायचंय. त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी आईनं त्या सगळ्या गोष्टी माहिती काढायला चालू केली. ते पण खूप धडपडे होते की बाबा कुठे हे इन्स्टिट्यूट असतं, ते कोण साऊंड इंजिनियर आहेत, त्यांचे नंबर ते त्यांनी इकडून तिकडून काढले आणि त्यांना फोन करून. मग त्यावेळी कळालं की 10+2 असं ज्यावेळी असेल, म्हणजे 12वीचं शिक्षण तुमचं हवं आहे किमान, त्यानंतर तुम्ही या फील्डमध्ये येऊ शकता. सो तिकडे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या. आणि चेंज झाल्या म्हणजे विजनच चेंज झालं की मी जे बघत होतो किंवा काय, हे टोटली इतकं मोठं फील्ड आहे. बरोबर. त्याच्यात सुद्धा खूप साऱ्या ब्रँचेस आहेत त्या फील्डमध्ये, साऊंड इंजिनिअरिंग या. सो मग तिथे गेल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. आणि म्युझिक प्रोडक्शन ही गोष्ट सांगायची झाली
तर सुरुवातीच्या काळी 2013 मध्ये वगैरे त्यावेळी रिमिक्सेस आपल्याकडे खूप चालायचे. बरोबर. सो त्या रिमिक्सेस ऐकून मला असं झालं की आपल्याला पण हे असं काहीतरी करता आलं पाहिजे. करता आलं पाहिजे. सो इथे एक आगाशोनगरमध्ये एक आपल्या इथे एक साऊंड सिस्टीम बनवणारी एक कंपनी होती त्यावेळी. ओके. हां, ती तर तिथे त्या मुलाकडे सगळे सॉफ्टवेअर्स आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. कारण का की तो जो मुलगा होता तो खूप मुंबई आणि पुणे त्याचं ट्रॅव्हलिंग असायचं. तिकडे कॉन्टॅक्ट्स होते, चांगल्या चांगल्या डीजेस बरोबर त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते. तर सॉफ्टवेअर सगळं होतं त्याच्याकडे. बरोबर. सो मी त्याच्याकडे गेलो आणि खूप लहान होतो. मला वाटते 9वी 10वीला वगैरे असेल, 9वी गेलो मी तिथे आणि त्याला म्हणालो मला हे सॉफ्टवेअर हवं आहे. बरोबर. सो त्यावेळी त्यानं मला त्या सॉफ्टवेअरची किंमत 3,500 रुपये वगैरे सांगितली आणि मला आयडियाच नाही बरोबर. काय आहे. तर मग मला शिकायचं म्हटल्यानंतर मला 3,500 म्हणजे खूप होते. बरोबर. सो मी त्याच्या त्या दुकानापाशी हे सगळं कॉन्व्हर्सेशन बोलतोय. तिथे एक मुलगा जो ITI झालेला तो त्या स्पीकर्सला कलर मारत होता बरोबर. आणि खरा मास्टर माइंड तो होता की तो सगळे ट्रॅक्स बनवायचा याच्यासाठी आणि हा याच्या नावानं सगळ्यांना सांगायचा. बरोबर. सो हे मला तिथे त्या मुलाला मी दिसलो याला सॉफ्टवेअर म्हणताना. त्यानं मला हळूच बोलवलं, तुला सॉफ्टवेअर हवं? म्हणलं हो. किती रुपये देणार? कारण त्याला सुद्धा त्यावेळी गरज होती. बरोबर. म्हटलं माझ्याकडे 350 रुपये मी एवढेच देऊ शकतो तुला. तर माझ्या लाईफ मधला पहिला गुरु अनिकेत माने जो मला तिथे इंट्रोड्यूस झाला. गुरुच म्हणजे तिथे नो रिप्लेसमेंट, त्याला रिप्लेसमेंट नाहीये. जो कराडचाच आहे, आता तो वेगळ्या फील्डमध्ये काम करतो. ओके. पण तो मला तिथे मिळाला, भेटला तो मला आणि त्याने मला काही गोष्टी शिकवायला सुरुवात केली. बरोबर. आमचा सहवास फार कमी, त्याचा सहवास मला कमी मिळाला कारण तो नंतर हैदराबादला वगैरे शिफ्ट झाला. ओके. पण त्यानं ज्या गोष्टी शिकवल्या त्यावेळी मी मोबाईल्सवरती त्यावेळी 1 रुपया वगैरे असा मिनिटाचा कॉल पडायचा. त्यावेळी मी त्याच्याशी 1-1 तास बोलायचो. जे वडिलांनी मला त्यावेळी सुद्धा खूप जास्त सपोर्ट केला. कारण कोणीच त्यावेळी असं नव्हतं. सगळ्या गोष्टी बऱ्याचशा होत्या गोष्टी, पण त्या सगळ्या गोष्टी मी लिहून घ्यायचो त्यावेळी. मला तो कंप्रेसरची अमाऊंट अशी, साईड चेन असं करायचं किंवा काय करायचं असं तो मला सांगायचा, ते लिहून घ्यायचो. बरोबर. ते सुरुवात झालेली. आणि मग नंतर काय झालं, नंतर असं झालं की घरी कॉम्प्युटर नाहीये तर ते लिहिलेलं कुठं अप्लाय करायचं. बरोबर. ते फक्त वहीतच राहतंय. सो मी एक इंटरनेट कॅफे शोधला DMS मध्ये आणि तिथे त्याला मॅनेज करून त्यावेळी काहीतरी 20 रुपये 1 तासाचे वगैरे असायचे. तर मी त्याला म्हटलं मी 10 रुपयेच देईन किंवा 15 रुपये देईन. असं करून एक छोटासा पेनड्राईव्ह माझ्या वडिलांनी मला घेऊन दिलेला 4 GB. त्यात मी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचो, म्हणजे ठेवायचो सेटअप, नेट कॅफेवर जायचं, इन्स्टॉल करायचं, काय शिकलोय ते तिथं करून बघायचं आणि अनइन्स्टॉल करायचं, परत घरी यायचं. सो हे कैक दिवसांपर्यंत माझे हे चाललं. म्हणजे काय असतं माहितीये, लोकांना फक्त हा कसा काय करतो एवढंच माहित असतं, त्याच्या मागे किती स्टोरी असतात त्या कोणाला माहित नसतात. सो या गोष्टी सगळ्या सुरू झालेल्या आणि मग थोड्या दिवसांनी माझ्या भावानं मला त्याचा कॉम्प्युटर दिला यूज करायला. सो ते घरी आल्यानंतर मी खूप फाईन झालो सगळ्या गोष्टीत. मी म्हणजे चांगल्या प्रकारे सॉफ्टवेअर शिकलो. आणि मग नंतर घरातल्यांना माझ्या मित्रानं कन्व्हिन्स केला अनिकेतने की बाबा तू, त्यांना म्हणाले की लॅपटॉप घेऊन द्या, याला खूप चांगलं काम करतो. सो मग पहिला लॅपटॉप आला आणि सो तिथून माझं एकदमच चेंज झाला सगळं. कामामध्ये पण चेंज झाला कारण ते खूप सिरियसली घेतलं गेलं. आता आपल्याला घेऊन दिलंय तर आपल्याला काहीतरी करायचंय. सो मी वेगवेगळ्या डीजेस साठी त्यावेळी घोस्ट प्रोडक्शन करायचो, ट्रॅक्स बनवून द्यायचो. ते सुरू होतं, थोडेफार पैसे येत होते. सो सगळे शांत होते. हे खूप छान. आमच्या ऑडियन्ससाठी एक फॅक्ट आहे की ज्या वयात आपण जाऊन कॅफेमध्ये 10-20 रुपये देऊन GTA Vice City खेळायचो, रोड रॅश खेळायचो, NFS मोस्ट वॉन्टेड खेळायचो, तेव्हा ते तिथं जाऊन ट्रॅक्स बनवायचा ट्राय करत होते. आणि युवा पिढीला हे एक खूप समजलं पाहिजे. आजकाल जो कल्चर आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की मी ड्रॉप आउट करून एखादी स्किल शिकू शकतो, मी ड्रॉप आउट करून म्युझिक कंपोजर बनेन, मी ड्रॉप आउट करून डान्सर बनेन, ऍक्टर बनेन किंवा बिझनेसमॅन बनेन. खूप लोक,
मार्क झकरबर्ग वॉज वन इन अ मिलियन की त्यानं ड्रॉपआउट केलं. आणि ड्रॉपआउट कुठून केलं त्यानं? हार्वर्ड मधून केलं. आधी पोचला हार्वर्डला, मग त्यानं ड्रॉपआउट केलं. तर तसंच सरांनी जसं अकॉस्टिक साऊंड इंजिनिअरिंगला पूर्ण टेक्निकॅलिटीज ते शिकले आणि मग तुम्ही मार्केटमध्ये पडला. आजकाल खूप लोकांना असं वाटतं की हाफ बेक्ड नॉलेज असते. सॉफ्टवेअरच्या नावानं मला तरी व्हर्च्युअल डीजे आणि ऑडॅसिटीज माहित होतं. तर कोणत्याही फील्डमध्ये, भले आर्टिस्टिक असू, भले टेक्निकल असू, एज्युकेशनल असू, तर त्याच्यामध्ये कम्प्लीट नॉलेज आयदर फ्रॉम अ युनिव्हर्सिटी ऑर अ गुरु मेंटॉर इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्ही त्या मार्केटमध्ये पडा. 100%. सो खूप छान अशी तुमची जर्नी झाली. तुम्हाला पहिला लॅपटॉप मिळाला. आता आमच्या पेरेंट्सला तर इंजिनिअरिंग आणि MBBS सोडलं तर बाकी काय माहित नव्हतं. पण तुम्हाला काय वाटते की तुम्ही जेव्हा हा बॉम्ब घरी फोडला असेल की मला हेच परस्यू करायचंय ऍज माय एंटायर करिअर, माय लाईफ विल डिपेंड ऑन इट, तेव्हा तुमच्या घरून कसा प्रतिसाद होता? आतापर्यंत तुमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये तुमचे मम्मी पप्पा खूप सपोर्टिव्ह मला समजलेत. पण तुमच्या साइड ऑफ स्टोरी ऍक्च्युअली सांगायचं झालं ना, तर त्यांनी खूप साऱ्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. फेस इन द सेन्स का असं मी म्हणतोय, त्या बरं झालं त्यांनी फेस केल्या. ते त्यांनी केल्या नसतं तर मी इथं नसतो. सो त्यावेळी माझे चौघांचा ग्रुप होता. 3 मित्र होते. सो प्रत्येक वेळी 3 मित्र, त्यांच्या आई, मैत्रिणी, सो असा त्यांचा ग्रुप. सो प्रत्येक वेळी माझ्या मुलाला एवढे मार्क पडले, सगळं असं ते सगळे म्हणायचे, तुझ्या मुलाला किती पडले? बरोबर. आईला माहित होतं की आपला मुलगा अभ्यासात त्यानं सगळं वेगळंच, झोनच त्याचा वेगळा आहे. तो म्युझिकमध्ये असतो, इकडे तिकडे साथीला जातो, त्याचं वेगळंच आहे. सो त्याला मार्क कमी असायचे. मग त्यावेळी म्हणजे थोडं त्यांना असं फील व्हायचं की यार यांच्यापेक्षा, या मुलांपेक्षा आपल्या मुलगाला थोडे मार्क कमी आहेत वगैरे. पण त्यांनी कधी मला तसं फील करून नाही दिलं. म्हणजे त्यांना फील होत असेल आणि ते त्यांनी फील केलेलं किंवा त्यांना ते वाईट वाटायचं ना, तर ते मैत्रिणी आणि मी असं काय म्हणतो, त्या तुझ्या मैत्रिणी नसतील कधी, त्या तुला फील करून देतात ना एखादी गोष्ट, असं मला वाटायचं. आणि ते मित्रही माझे नसतील कधी. बरोबर. कारण त्यांनी मला कायम वेगळं समजलं. बरोबर. मार्क आणि किंवा काय इंजिनिअरिंग आणि हे मला तर ही गोष्ट मी कधीच ह्या गोष्टी डोक्यात घेतल्या नाही. बरोबर. मला जे करायचं ते मी करणार. माझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कोण. बरोबर. सो त्याच वेळेनं मी पुढे जायला सुरुवात केली आणि आज त्या मित्रांना सुद्धा प्राऊड आहे. ते लोक म्हणतात, अरे बाबा कुणाकुणाबरोबर फिरत असतो, म्हणजे ती वाट बघत असतात भेटायचं वगैरे असं. पण मी नाही भेटत. कारण काय असतं, माणसाने जुने दिवस आहेत ना, ते चांगले पण विसरू नयेत आणि वाईट पण विसरू नयेत. अगदी बरोबर. 100%. सो मी कुठंतरी माझ्या मनात त्या गोष्टी आहेत. सो माझ्या घरच्यांना कोणी फील करून दिलंय ना, आपण तिकडून रामराम ठोकायचं आणि निघून यायचं साधारण. सो तसं खूप काही गोष्टी होत्या, पण त्यांनी कधीच मला असं हे केलं नाही. परिस्थिती म्हणशील घरची तर बेताचीच होती. म्हणजे त्यावेळी 2017 3.5-4 लाख रुपये एखाद्या 1 वर्षाच्या कोर्ससाठी देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. सो त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या, इकडे तिकडं सगळं हे करून मला फायनली पोचवलं. आणि तिथं पोचवण्यापर्यंत गोष्टी नव्हत्या. पोचवल्यानंतर तिथला एक्सपेन्स, मुंबई म्हणजे खूप, वय वर्ष 20 होतं माझं ज्यावेळी मुंबईत मी पाऊल टाकलं. बापरे. त्यावेळी मला खूप दिवस हेच कळत नव्हतं की कुठली लोकल कुठून जाते. मग ते एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मिळालं इंडिकेटर म्हणून, मग त्याच्यावरनं मी बघायचो, खूप वेळा चुकलोय वगैरे. बरोबर. त्या वेगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे. सो घरच्यांचा खूप सपोर्ट होता. त्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच होऊ शकत नाही, एवढं 100% आहे. आणि घरच्यांनी सपोर्ट करायला पण आपल्याला, तुम्ही त्या लेवलचं स्किल दाखवलं त्यांना की त्यांना तो विश्वास बसला की हा फेल जाणार नाहीये. कदाचित त्यांनी बघितलं, त्यांनी ते पॅशन दिसतं माणसाच्या अंगात आणि तसं ते झालं. आणि जसं तुम्ही म्हटला, समय का पहिया गोल आहे, सगळं माघारी येतं. सो आता तुम्ही घर सोडलं, आता आपण जाऊया मुंबईकडे. वयोवर्ष 20, मुलगा जेव्हा मुंबईला जातो,
आणि इंडस्ट्रीची कमी माहिती आहे, कमी ओळखी आहेत आणि कम्प्लिटली न्यू फक्त स्किल सेट घेऊन तुम्ही कोणते कोणते दरवाजे खटकावून ठेवले, तुम्ही काय केलं, तुमचा स्ट्रगल काय होता ते आम्हाला प्लीज सांगा. ऍक्च्युली इथून गेल्यानंतर मी साऊंड आयडियाज अकॅडमी आहे मुंबईला. प्रमोद चांदोरकर नावाचे खूप मोठे साऊंड इंजिनियर आहेत, ज्यांनी बऱ्यापैकी अजय अतुलचं ऑलमोस्ट सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. ओके. हां. सो खूप मोठ्या लेवलचे इंजिनियर आहेत, त्यांची अकॅडमी आहे ती. तिथे माझी तिथे ॲडमिशन झालं आणि गंमत अशी झाली की आता इथून मुंबईला गेलो आहे. सो माझा एक मित्र होता जो कृष्णामध्ये MBBS करत होता आणि घरचे संबंध, फॅमिली रिलेशन. तर त्यानं मला असं सांगितलं की तू आता मुंबईला चालला आहेस ना, तर माझं गोरेगावला 2 BHK आहे जो फुल फर्निश आहे. तो तू तिथे राहा आणि पैशांचं टेन्शन घेऊ नकोस. तर तो इथे कराडला आई माझी त्याच्यासाठी जेवण वगैरे द्यायची. सो ते आपण ॲडजस्ट करूत असं वगैरे त्यानं सांगितलं. आणि माझ्या माहितीनुसार त्यावेळी त्या फ्लॅटचं रेंट किमान 40,000 असेल. किमान म्हणजे आत्ताचं तर वेगळंच आहे, पण त्यावेळीचं 40,000 रुपये. सो ते 40,000 कुठे आणि इकडचे 4,000 कुठे, म्हणजे त्यानं ते काय, म्हणजे त्याच्या डोक्यात आलेलं काय माहीत नाही, पण त्यानं ते केलं. म्हणजे ती माझ्या लाईफमधला एक मोठा व्यक्ती होता की त्याच्यामुळे मी मुंबईत पहिल्यांदा शिफ्ट झालो. ओके. हां, तो राजीव म्हणून. सो त्याच्या आई वडिलांनी सुद्धा खूप सपोर्ट केला आणि त्यानं मग मी त्याच्या घरी गेलो राहायला गोरेगावला. पण काही दिवस राहिलो मी तिथे, म्हणजे साधारण 6-7 महिने राहिलो. ओके. सो काय प्रॉब्लेम होता, मी तिथे शिकत होतो ना, सो आता अगेन शांत बसायचा स्वभावच नाही. सो मी एक हार्मनी स्टुडिओ मलाडला, एक विवेक कांबळी म्हणून माझा मित्र झाला. माझा एक मित्र आहे अमित पाध्ये, त्याने मला त्याला इंट्रोड्यूस केलं. सो मी त्याला असिस्ट करायला लागलो. इकडे माझं शिक्षण चालूच आहे, प्लस मी तिकडे त्याला असिस्ट करतो. सो तिथे रेकॉर्डिंगमधनं यायला मला लेट व्हायचा. सो मी घरी लेट पोचायचो. बरोबर. सो काही कारणास्तव मला तो फ्लॅट 6-7 महिन्यानंतर सोडावा लागला, म्हणजे काही गोष्टींमुळे. तर आता 2 BHK फुल फर्निश, AC सगळं, म्हणजे सगळं. तिथून डायरेक्ट माझी रवानगी झाली गोरेगावपासून डायरेक्ट दहिसर. बापरे. बाहेर 10 बाय 10ची खोली, पटणार नाही तुला, 10 बाय 10ची खोली, त्यातच सिंक म्हणजे आंघोळ करायला एक छोटासा आहे, आणि पत्रा, फॅन. म्हणजे माझी एवढी हाईट होती की तो हात लागेल म्हणून फॅन बसवला नव्हता, एक्झॉस्ट फॅन फक्त. सो 2 BHK कुठे आणि 10 बाय 10ची खोली कुठे, म्हणजे आणि चाळ. म्हणजे देवानं अशी पर्सनॅलिटी दिली की चाळीतनं बाहेर पडल्यावर कोणी ओळखणार नाही चाळीत राहतोय की कुठं राहतो. सो कोणाला काय माहित नव्हतं, म्हणजे मी जायचो यायचो. तर त्यावेळी तो खरा स्ट्रगल होता, कारण मला ते एकतर घरातून आपण जातो ते वेगळंच असतं, सगळ्याच गोष्टी. सो त्या खोलीत काय व्हायचं, ज्यावेळी पाऊस वगैरे येईल तर ते सगळं पाणी साचायचं, मी गांडूळ वगैरे असायचे. मी 2-3 वाजता स्टुडिओतनं आलो की पहिलं काम माझं ते असायचं की ते पाणी बाहेर काढा, देन तू तिथे झोपायचं आणि परत सकाळी 8 वाजता स्टुडिओला निघायचं. तुला तू किती वेळ झोपत असेल विचार कर, म्हणजे काय त्याचं हेच नव्हतं, गणितच नव्हतं. बरोबर. तसे मी 1.25 वर्ष काढले तिथे. सो मी ठरवलं की बाबा आता आपल्याला एवढी परिस्थिती करायची आपल्याला की बाबा हे दिवस आपल्याला नाही करायचे 100%. सो त्यासाठी काय गोष्टी करायला लागतील त्या आपण करायला तयार आहोत. सो दहिसर ते आता अंधेरी वेस्ट, म्हणजे आत्ताचा जो एरिया आहे एकदमच खूपच चांगला एरिया, 2 BHK आहे, सगळं आहे. सो ती जर्नी खूप डेंजर होती, कारण यासाठी मला त्या गोष्टींचं वाईट नाही वाटत आहे की आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागल्या, पण कुठेतरी इथून कराडमधनं मुलगा ज्यावेळी मुंबईला जाईल त्यावेळी पहिला कराडचा माज काय निघून जातो, तो सगळा माज निघालेला 100%. कुठल्या प्रकारे, म्हणजे जेवणाच्या गोष्टींचं कधी तक्रार नाही,
म्हणजे खूप दिवस वडापाववरतीच दिवस काढलेले आणि लिटरली काढलेले आणि अजून सुद्धा वडापाव मला आवडतो. म्हणजे असं नाही की खाल्लाय आता भरपूर झाला बरोबर. काय असं नाही. सो ते खूप एक वेगळं स्ट्रगल होतं. सो टप्प्याटप्प्यानं दहिसरवरनं गोरेगाव आलो. गोरेगावमधनं आता अंधेरी आलोय. आता मी म्हणजे थोडासा माझा स्वभाव कसा आहे माहिती आहे, एखादी गोष्ट ठरवली ना की ती करायचीच. मग त्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल. सो मी आता ठरवलं की अंधेरीतनं मागं जायचं नाही, आपल्याला पुढे जायचं. बँड्राला जायचं. बँड्राला जाऊयात आपण, जूला जाऊ, मागं नाही यायचं. 100%. काय करायचं, नाहीतर आहे तिथे थांब, आहे तिथे थांब. ज्यावेळी तुझं पुढचं होईल त्यानंतर तू पुढे जा, पण पाठी बघायचंच नाही वळून. सो मी आता त्याप्रमाणेच माझे सगळे 100%. गोष्टी सुरू आहेत. खूप छान. मुंबईत मी सुद्धा राहिलोय 4 वर्ष. मी गेलो, मला कळायचंच बंद झालं. कारण की आपण कराडमध्ये ज्या वेनं राहतो, हो, ज्या ह्याच्यात बसतो, प्रश्नच नाही. खूप वेगळं आहे. मी गेलो सेंट्रल लाईनला पहिल्यांदाच, उभा राहिलो आणि ऑटो इजेक्ट झालो ट्रेन मधनं. नुसतं उभा राहिलेलो, बाहेर निघालो. एवढी गर्दी आपल्याला कसं सहन होणार. एकदा तर एक किस्सा झाला. मला एक माणसानं, ट्रेन स्टेशनला आली, एक माणूस मागून मला म्हटला, अबे ट्रेन रुकने के बाद उतरेगा क्या. 2 मिनिटं मी विचार करत बसलो, हा म्हटला काय आणि झालं काय. खूप छान. तुमचे स्ट्रगलचे डेज तुम्ही सांगितले. आता आपण येऊया तुमच्या ग्लोरीच्या डेजकडे, की ते स्ट्रगल इतकं तुम्ही केल्यानंतर अक्षरशः चाळमध्ये राहिल्यापासून आता तुम्ही कुठले कुठले प्रोजेक्ट कम्प्लीट केलेले आहेत, एक्झिक्यूट करताय, आणि हाऊ इज लाईफ नाव. आता सांगायचं झालं तर मुंबईमध्ये गेल्यानंतर, साऊंड इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी थोडे इकडे इकडे लाईव्ह शोज आणि याला मी ट्राय केला. त्यानंतर ॲज अ रेकॉर्डिस्ट म्हणून काम करायचा प्रयत्न केला. पण असं झालं की आपण म्युझिकसाठी बनलेलो आहोत, तर ह्या गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत. सो त्यानंतर असं झालं की आपण ॲज अ म्युझिक प्रोड्युसरच काम करूया. सो ते सुरू करायला काही लोक मला त्यावेळी भेटली. मी त्यांचं नाव मुद्दाहून मेन्शन करेन, कारण ती भेटलीच नसती तर मला वाटत नाही. म्हणजे सो एक दिवस एका साऊंड आयडियाच्या प्रोजेक्ट दरम्यान समीर म्हात्रे म्हणून खूप अमेझिंग म्युझिक प्रोड्युसर आहेत, ओके, ते मला इंट्रोड्यूस झाले. त्यांनी मला त्यावेळी लॉजिक प्रो आणि ते सॉफ्टवेअर अशा सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. सो त्यानंतर माझ्या लाईफमध्ये अमित पाध्ये नावाचा माझा मित्र, ज्याने मला म्युझिक प्रोडक्शन शिकवलं. इंडियन स्टाईल किंवा कसं असतं, इंडियन अरेंजमेंट कसं असतं, किंवा लॉजिक सॉफ्टवेअर कसं यूज करायचं. सो त्यानं मला त्यावेळी खूप मदत केली. आणि त्यानंतर त्या गोष्टी मी खूपच लवकर शिकलो. म्युझिक प्रोडक्शन हे मला येतच होतं, फक्त मला वेगवेगळे जॉनराज ट्राय करायचे होते. सो थोड्या दिवसांनी असं झालं की मला ऑर्केस्ट्रल अरेंजमेंटची मला खूप असं झालं की बाबा मला ऑर्केस्ट्रल म्युझिक खूप आवडतंय. थोडाफार अजय अतुल यांचा इन्फ्लुएन्स होता, ते ऑर्केस्ट्रल म्युझिक करतायत, सो आपल्याला पण ती गोष्ट यायला हवी. सो मी त्या गोष्टीकडे जास्त अट्रॅक्ट झालो आणि त्याप्रमाणे जर्नी माझी सुरू झाली की ही गोष्ट आपल्याला शिकायची. बरोबर. सो ही गोष्ट कोण चांगलं करतं किंवा ही गोष्ट करणारा टॉपचा माणूस कोण आहे इंडस्ट्रीमधला. सो ते सगळं बघितल्यानंतर मला कळालं की प्रसाद साष्टे जे माझे गुरु आहेत, ओके, ज्यांच्यामुळे मी आत्ता जे काम करतोय, ज्या लेवलचं काम करतोय, फक्त त्यांच्यामुळेच. ओके. ते मला भेटलेच नसते तर कदाचित मी नसतो. कारण माझ्या म्हणजे आत्तापर्यंतच्या लाईफची जेवढी जर्नी झाली आहे ना, त्याच्यात सगळ्यात मोलाचा वाटा त्यांचा आहे. आणि सो मी त्यांना फोन केला की मला तुमच्याकडे शिकायचं आहे वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं माझ्याकडे ऑलरेडी असिस्टंट आहे, तर तू मला 6 महिन्याने फोन कर. सो मी ती तारीख लिहून ठेवायचो, बरोबर, आज कोणत्या तारखेला आपण फोन केला. सो मी 6 महिन्यांनी त्यांना फोन करायचो. देन त्यांनी परत उचलला फोन, अरे यार अजून आहे असिस्टंट माझ्याकडे, तू 6 महिन्याने फोन कर. अगेन ती तारीख लिहून ठेवली, पुढच्या 6 महिन्यांनी फोन केला. ते झाल्यानंतर फायनली जरासं इमोशनल ब्लॅकमेल करून त्यांना मला शिकायचं वगैरे असं करून त्यांनी मला बोलवून घेतलं. सो 2022मध्ये त्यांनी बोलावलं मला
मी ऑर्केस्ट्रल म्युझिक लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना लॉकडाऊन तोट्याचा झाला, पण मला फायद्याचा झाला. कारण मी कराडमध्ये बसून एवढा त्याच्यावरती अभ्यास केला. सो मी असं 50-60% शिकलेलो ती गोष्ट, पण मला एक 100% किंवा 80% पर्यंत जायला एक चांगल्या माणसाचं मला सपोर्ट आणि त्या सगळ्या गोष्टी शिकवणारा माणूस हवा होता. सो त्यांनी मला त्या गोष्टी सगळ्या शिकवल्या. देन माझा साऊंडस्केप आणि विजनच मेन म्हणजे चेंज झालं. म्हणजे त्या माणसाकडे जसा मी जॉईन झालो त्यावेळी ब्रह्मास्त्रसारखा मोठा प्रोजेक्ट किंवा रॉक अँड राणी झालं, असे खूप सारे प्रोजेक्ट्स मोठे मोठे, धडक झालं, अशा खूप साऱ्या, धडक 2 आता येतोय, किंवा खूप सारे, म्हणजे मी नावं घेईल तेवढे कमी पाहिजे. मला ते बघायला मिळालं, त्यांना असिस्ट करायला मिळालं त्या सगळ्याच्या. सो माझं विजनच चेंज झालं टोटली. सो त्यानंतर असं झालं की ह्याचा साऊंड वेगळा आहे, म्हणजे हा ऑर्केस्ट्रल पण करतोय, हा इलेक्ट्रो ऑर्केस्ट्रल करतोय, हा इंडियन अरेंजमेंट पण चांगलं करतोय. सो अगेन इंडियनसाठी जो मला डेटा किंवा जो काय गोष्टी मला मिळाल्या त्या टोटली कराडमधूनच मिळालेल्या. क्या बात आहे. त्या फक्त मी तिकडे अप्लाय केल्या. सो इंडियनचं सुद्धा माझं चांगलं अरेंजमेंटचं हे होतं. सो त्याप्रमाणे लोक येत गेली आणि आत्ता यावर्षी 3 फिल्म मी केल्या. एक धर्मवीर 2 आला, त्याचं बॅकग्राऊंड स्कोर केलं. त्यानंतर फुलवंती नावाचा आला, त्याचं एक गाणं आणि बॅकग्राऊंड स्कोर केला मी. क्या बात. आणि गुलकंद नावाची मूवी आत्ता लेटेस्ट मेमध्ये रिलीज झालेली, त्याचा बॅकग्राऊंड स्कोर केला. सो ते ऑटोमॅटिकली क्लायंट येत गेले माझ्याकडे. म्हणजे देवाच्या कृपेने एकतर जरा स्वभाव असा टेढा असल्यामुळं ना, मी असं कुणाकडे काम मागायला गेलो नाही. बरोबर. कदाचित त्यामुळे माझ्याकडे काम कमी आहे आता. पण मला असं वाटतं की ताटमानेनं तुम्ही राहिलं पाहिजे. त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत, तुम्ही ते फॉलो नका करूत. हां, पण एक मी सांगू शकतो की बाबा ही गोष्ट मी केली आणि जे काय आहे ते स्वतःच्या हिमतीवरती आहे. सो ते करत गेलो. ॲड्स मी खूप साऱ्या ॲड्स केल्या, चांगल्या चांगल्या ॲड्स. कार्सच्या ॲड आहेत, किया आहे, ह्युंडाई, टोयोटा आहे. परत आता भीमा ज्वेलर्स केली, लेटेस्ट हिरो केली, सेबामेड केली. म्हणजे खूप साऱ्या ॲड्स चांगल्या चांगल्या करायची मला संधी मिळाली. सो आणि ते जेवढ्या ॲड्स आहेत त्या सगळ्या इंटरनॅशनल साऊंड्सच्या आहेत, म्हणजे इंडियन कुठेच त्याचं हे नाही. म्हणजे ऑर्केस्ट्रा, इलेक्ट्रो ऑर्केस्ट्रल अरेंजमेंटच्या ॲड्स आहेत त्या. सो त्या केल्या आणि आता सुरूच आहे म्हणजे अजून. सो खूप छान अशी जर्नी तुमची आम्हाला समजली. इतके मोठे प्रोजेक्ट्स केलेत, इतक्या मोठ्या ब्रँडसाठी तुम्ही काम केलंय आणि तुम्ही तुमच्या बोलण्यातून हे जाणवते तुम्ही तुमचे रूट्स बिलकुल नाही विसरलेला. सो इट्स व्हेरी नाईस. आम्हाला थोडंसं म्युझिक कंपोजिशन आणि म्युझिक डिरेक्टर हे करिअर काय आहे, त्याचे करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत फॉर समबडी इन आवर ऑडियन्स, आणि कुठं त्यानं ट्राय केलं पाहिजे, आजकाल काय ट्रेंडमध्ये आहे ते तुम्ही थोडंसं इफ यू कुड शेड सम लाईट ओव्हर इट. ओके. ॲक्च्युली खरं सांगायचं झालं ना, म्युझिक डिरेक्शन किंवा म्युझिक कंपोजर ह्याच्यासाठी कुठली इन्स्टिट्यूट किंवा कोणी शिकवणारं नसतं. ओके. ही गोष्ट 100% लक्षात ठेवायची. कारण काय, तुम्हाला चाल सुस्ती आहे म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळी शांत बसताय, तुम्ही युनिव्हर्सशी ज्यावेळी कनेक्ट होताय, त्यावेळी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं, लक्षात घ्या. सो ही जी गोष्ट आहे ना, टोटली ही तुमच्यात असावीच लागते. फक्त ती तुमच्यात आहे का नाही ही ओळखायला तुम्हाला पण यायला हवं आणि बाकीच्यांना सुद्धा ओळखता यायला हवं. बरोबर. सो ॲज अ म्युझिक कंपोजर म्हणून मी काम करतोय ना, तर मला असं व्हायचं की अरे हे कसं काय सुचतंय किंवा सुचतंय, याला काय हेच नाहीये की बाबा याला कुठलं शिक्षण घेऊन होईल असं नाही. हे सुचतंय. तू माझ्यासमोर लिरिक्स आले, लिरिक्स वाचतोय मी, शब्द आले, मी चाल करतोय, मला कळतच नाही की कसं येतंय ते, आतून येतंय. सो तुम्ही मला एक स्पेसिफिक गोष्ट सांगायची झाली, तुमचा सोल जो आहे ना, सोल तो प्युअर ठेवा. कारण काय असतं माहिती आहे का, तुमच्या मनात खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, डोक्यात खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टीचा, तर ते कधीच सुचणार नाही.
आणि ते सोलमधून जे बाहेर आलेलं असतं ना ते रिअल असतं. बी रिअल म्हणजे तुम्ही जसे आहात ना तसेच राहा. कारण काय होतं माहितीये का, लोकांचं कुठं प्रॉब्लेम होतो मी सांगतो. लोक ऍक्ट करायला जातात, बरोबर. बिहेवियरमध्ये ऍक्ट करायला जातात की बाबा मी असा आहे. अरे कशाला, मी अजूनही तसाच आहे, जसा कराडला होतो ना मी तसाच आहे आणि मी तसाच राहणार शेवटपर्यंत. मला वाटत नाही की लोकांच्या कामाशी घेणं देणं असतं. म्हणजे एक छोटासा किस्सा सांगतो मी यातनं. माझं इंग्लिश धन्यवाद आहे म्हणजे आता बोलतो, पण आधी खूप धन्यवाद होता आणि हिंदी त्याहून. तर मी फर्स्ट ॲड करायला गेलो ना, पहिली माझी ह्युंडाईची ॲड होती. तर त्या ॲडसाठी मी गेलो. ज्यांनी मला सजेस्ट केलेलं, माझं नाव तिथे पोचवलेलं, त्यांनी आधीच सांगितलं की बाबा त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलू नका ना, तो काय उत्तरच देणार नाही तुम्हाला. मग लिटरली ॲड इंडस्ट्री म्हणजे ना फिल्म काहीच नाही आहे त्याच्यासमोर. ॲडमध्ये इतके म्हणजे हाय क्लास लोक असतात ना, म्हणजे इतकं भारी मेंटेन केलेलं असतं सगळ्याच बाबतीत. म्हणजे कुठेच कंपॅरिझनच नाही फिल्म आणि ॲडचं. सो एवढे मोठ्या लेवलचे म्युझिक डिरेक्टर, नवजात पटेल म्हणून म्युझिक डिरेक्टर, खूप मोठ्या लेवलचा म्युझिक डिरेक्टर. सो एंट्री झाली माझी. मी पहिल्यांदाच घाबरलो. म्हणलं आता हे काय इकडे इंग्लिशमध्ये बोलून काहीतरी मिट्या मारतील आणि माझा नर्वस करून टाकतील मला. पटणार नाही तुम्हाला. पोचल्यानंतर भाऊ तुम्ही कसे आहात हा पहिला त्याचा. नवजात पटेल, ज्याचा मराठीशी काही संबंध नाहीये, तिथे बसणारा प्रत्येक माणूस माझ्याशी मराठीत बोलत होता आणि तो प्रयत्न करत होता की हा कम्फर्टेबल कसा असेल. सो मला सांगायची गोष्ट काय आहे, तुम्ही तुमचं नॉलेज एवढं वाढवा किंवा तुम्ही एक व्हा त्यात, बरोबर, की तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी लढावं लागणार नाही. अगेन इंग्लिश आणि हिंदी इम्पॉर्टंट आहे बाबा, सगळे शिका आणि तुम्ही हे करा. मला प्रॉब्लेम नाही आला म्हणजे मी कुठेतरी वेगळा माझा प्लस होता म्हणून. नाहीतर लँग्वेज हा प्रॉब्लेम मुंबईमध्ये 100% येतोच. बरोबर. आणि तिकडे खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेली आहेत, त्यामुळे आपण कुणाला जबरदस्ती करू शकत नाही कुठल्या गोष्टी. सो तुम्ही शिका, नॉलेज म्हणून, भाषा म्हणून त्याचं हे करा. सो त्या गोष्टी खूप असतात, मॅटर करतात. आणि बी रिअल याच्यासाठी म्हटलं की बाबा मी जसं आहे तसं त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं. बरोबर. आज 2022 पासून ते लोक माझ्यासोबत काम करतात, कॉन्स्टंट काम करतात, कुठेच प्रॉब्लेम नाही. भाऊशिवाय ते हाक मारत नाही, संपला विषय. सो जे काय कराल कंपोजर म्हणून तुम्हाला यायचं आहे इंडस्ट्रीमध्ये किंवा काय, सो तुम्ही ओळखायला शिका की तुम्ही चाल बांधू शकताय का, तुम्हाला चाल येते का. बरोबर. खूप सारं म्युझिक ऐका, त्यातनं काय तुम्हाला रेफरन्सेसमधनं काय सुचतंय का. बरोबर. तर ती एक गोष्ट आहे ॲज अ कंपोजर म्हणून काम करायचं असेल. दुसरी गोष्ट, म्युझिक प्रोड्युसर म्हणून तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला कीबोर्ड येणं गरजेचं आहे. ओके. किमान. सो तुम्ही बेसिक पियानो ट्रेनिंग घ्या किंवा बेसिक कीबोर्डचं ट्रेनिंग घ्या. त्यानंतर सॉफ्टवेअर्स जे आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही, इन्स्टिट्यूट्स आहेत वेगवेगळ्या, तिथे जाऊन तुम्ही ते सॉफ्टवेअर शिकू शकतात. सगळ्यात मोठा गुरु यूट्यूब आहे. म्हणजे आता काहीच राहिलेलं नाही. तुम्ही घर बसल्या युट्यूबवरती प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकायला मिळते. मी स्वतः आता ऑर्केस्ट्रलचं युट्यूबवरून शिकतोय. हो, म्हणजे मला बाहेर जायची गरजच लागली नाही. मी विचार करत होतो की बाहेर जाऊन ते ट्रेनिंग घेऊन यावं, आणि युट्यूबवरती सगळं मिळतं. सो तुम्ही कीबोर्ड आणि तुम्हाला एक बेसिक म्युझिकमधलं नॉलेज हवं. बरोबर. या गोष्टी तुम्हाला येत असतील तर नक्कीच तुम्ही म्युझिक प्रोड्युसर होऊ शकता. फॅन्टॅस्टिक. कारण की आम्ही खूप एक्सपिरियन्स केले की लोक म्हणतात माझ्याकडे रिसोर्सेस नाही आहेत आणि हे नाही आहेत. सर कीबोर्डचे ॲप सुद्धा तुम्हाला टॅबलेट्समध्ये अवेलेबल आहेत सिंथेसायझरच्या. प्लस मी माझ्या बऱ्याच लेक्चर्समध्ये सांगतो की यूट्यूब इज अ युनिव्हर्सिटी. 100%. मी कराड गव्हर्नमेंटला होतो, एकदम एंट्री लेवल डिप्लोमा केला, तिथेही मी यूट्यूबवरनं शिकलो. मी VJTIला होता, प्रीमियर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इंजिनिअरिंगचा, तिथेही मी यूट्यूबवरनं शिकलो.
IIM ची मुलं बघितली ते पण युट्यूबवरनं शिकत होते. हो. तर आपल्या सगळ्यांची युनिव्हर्सिटी सेम आहे तसं बघायला गेलं 100% रिसोर्सेस सगळ्यांकडे सेम आहे. 100% तुम्ही जसं म्हटलं तसं माणूस इंट्रोस्पेक्ट किती करतोय, स्वतःला किती ओळखतोय, करेक्ट. त्याला काय हवंय ते, आणि त्याच्यात प्युरिटीनं आर्टिस्टिक फील्ड्स असे आहेत जिथं तुमचे स्वतःची एक डिफरन्सिएशन असलं पाहिजे, तुमची थॉट्स एकदम ओरिजिनल असल्या पाहिजे, करेक्ट, तेव्हा जाऊन ते फ्लोरिश कर. 100%. तर खूप छान पटलं आम्हाला. आणि यात मी अजून एक मुद्दा ऍड करेन असा की म्युझिक प्रोड्युसर्स खूप आहेत, पण ना एक ते सोल, मी तुम्हाला म्हटलं ना सोलनं काम Missing आहे. करायचं, सोल मिसिंग आहे यार. तुम्ही प्युरिटीनं काम कराल ना, 100% द्याल ना तुम्ही, तर ट्रस्ट मी रिझल्ट येणार जो काय असेल ना तो वेगळ्या लेवलचाच रिझल्ट असतो. 100%. आणि आता काय आहे माहिती आहे, असं पण आहे की खूप जण करतातच ना, प्रयत्न करतात त्यांच्या लेवलला, पण काय मिसिंग आहे हे त्यांना माहीत नसतं. सो मी सांगतो सोल मिसिंग असतं. अजय अतुलचे गाणे ऐकलं, जे अंगावर काटे येतात, 100% तो सोल आपल्याला फील होतो. करेक्ट. कारण अजय गोगावले स्वतः ज्यावेळी गाणं करत असतो तो माणूस स्वतः रडतो त्या सिच्युएशनला. तो माणूस कित्येक गोष्टी करते, फील करत असतो. तो गाणं ऐकल्यानंतर तो ज्या लेवलला, ज्या झोनमध्ये असतो, गाणं म्हणताना ज्या झोनमध्ये असतो, तो सोल आहे, बाकी काय नाही आहे, खरंच काहीच नाही. तर जसं सर म्हटले तसं लक्षात ठेवा, अपस्किल करा आणि कामाकडे लक्ष द्या, पोर्टफोलिओ बनवा. डिवाइनची एक लाईन आहे हिपहॉप मधली की पहिले मेरा काम बोलता है फिर मेरा नाम बोलता है. तर तसंच राहिलं पाहिजे. ओके, तर आता आपण येऊया तुमचे फेवरेट्स काय काय आहेत. तुम्ही जे प्रोजेक्ट केला त्यांच्यातला एक फेवरेट सांगा. तुमचा फेवरेट म्युझिक कंपोजिशन कोणता आहे ते आम्हाला आवडेल ऐकायला. ओके, आता लेटेस्टमध्ये तर मला फुलवंतीचं काम करायला जरा आवडलं. ओके, कारण ते क्लासिकल म्युझिकचं त्याच्यावरती इन्फ्लुएन्स होता चांगला, त्या फिल्मवरती चांगलं क्लासिकली हे केलेलं सगळं म्युझिक, त्याचं क्लासिकल म्युझिक होतं, त्यामुळे मला ते खूप आवडलं. आणि माझ्या आवडीचं गाणं म्हणाल तर जीव रंगला. ओके, हां, कारण मला वाटत नाही की त्या गाण्यासारखं परत गाणं होईल. खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंट केलेलं गाणं सगळ्याच बाबतीत. सो अजय अतुल यांचं जीव रंगला. सेम. मी पण खेळ मांडला जे गाणं आहे ते कधीही मी ऐकलं, एनी डे एनी टाइम मला गुजबम्स येतात. आणि इतकं म्हणजे आपण म्हणतो जे इमॅजिनेशन डोक्यात क्रिएट होतं की काय ट्रॅक असेल, इतकं सोलफुल म्युझिक आहे, प्रश्नच नाही. आता आम्ही भरपूर बघतो की आमच्या टेक्निकल फील्ड्समध्ये द एंट्रन्स ऑफ अ न्यू आर्टिस्ट नाही म्हणू शकत, एंट्रन्स ऑफ अ न्यू पर्सन, ज्याला आपण AI म्हणतो, टेक्नॉलॉजी, द एंट्रन्स ऑफ अ न्यू टेक्नॉलॉजी झालेली आहे. तर AI इज पोजिंग अ थ्रेट टू मेनी थिंग्स, जसं की ग्राफिक डिझायनिंग असो किंवा खूप आर्टिस्टिक काही काही फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये AIचा थोडासा आपल्याला थ्रेट जाणवतोय की कॉम्प्लेक्स कॉम्पोजिशन्स पण ते क्रिएट करते. जसं आपण प्रॉम्प्ट जितक्या चांगल्याने बनवाल तितक्या चांगल्याने कॉम्पोजिशन क्रिएट. तर तुम्हाला काय वाटतं की हा आपल्या इंडस्ट्रीला थ्रेट आहे का, किंवा ह्याचा यूज करून आपली इंडस्ट्री अजून एनहान्स होणार आहे का? ऍक्च्युली सांगायचं झालं ना, त्याचे प्लस पण असतात आणि मायनस पण असतात. अगेन इथे सोल मिसिंग आहे. एक्झॅक्टली. AI तुम्ही त्याला एक लिमिट पर्यंत त्याला सांगू शकता, पण तुमच्या भावना कशा सांगणार तुम्ही? म्हणजे तुम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल मध्ये त्या झोन मध्ये जाऊन काम करता, तसं AIला काय तो झोन पण माहित नाहीये किंवा काही माहित नाही. सो ह्याचा उपयोग कोण करेल? ज्यांना शॉर्ट टर्म मध्ये हे पाहिजे, फेम हवा आहे किंवा शॉर्ट टर्म मध्ये त्यांना गोष्टी क्रिएट करायच्या, सो त्याच्यासाठी याचा यूज होऊ शकतो. पण अगेन त्याचा फरक मला नाही वाटत आर्टिस्टला पडेल. आणि मी तर सांगेन की आर्टिस्टनं घाबरूच नाही. जो खरा आर्टिस्ट असतो तो कधीच त्याचा वापर करणार नाही. आणि पॉझिटिव्ह वेने त्याचं तुम्ही घेतलात, टेक्नॉलॉजी म्हणून तुम्ही घेतलात, आता सॉफ्टवेअर आहेच ना, बरोबर, टेक्नॉलॉजीच आहे ती.
सो त्यावेळेने तुम्ही घ्या त्याला, सॉफ्टवेअर जसं आलं, आधी लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचे, त्यावेळी सॉफ्टवेअर ही भानगडच नव्हती, लाईव्ह रेकॉर्डिंग व्हायचे, सगळे म्युझिशियन येऊन एकत्र काम करायचे. अगेन त्यावेळीचं काम आणि आत्ताचं काम फरक आहे का नाही, म्हणजे फरक असा सगळ्याच गोष्टीत फरक आहे. म्हणजे आता तुम्ही आत्ताचा साऊंड पॉलिश साऊंड ऐकू येतो, त्यावेळीचा जो होता तो एक रॉ साऊंड होता. त्यानंतर त्यावेळी म्युझिशियन्स होते ते ए ग्रेडचे म्युझिशियन्स होते, कारण तो एक जण जरी चुकला टेक तरी सगळं चुकायचं. आणि तो एक जण का चुकायचा नाही, कारण सगळे समोर त्याचा अपमान केला जायचा. सो त्यावेळीचे म्युझिशियन चांगला रियाज करायचे, सगळं चांगलं होतं. आत्ताचं कोण आहे? कोणीच नाहीये, मी पण नाहीये, फ्लॉज सगळे झाकू शकतो. सो आता खूप हे झालंय, पण त्यातनं आपण कसं चांगलं करू शकतो, 100% आपण काय गोष्टी घेऊन आपल्या म्युझिकमध्ये काय फरक पडत असेल तर तेवढ्याच गोष्टी, बाकी त्याचा काही उपयोग नाही. म्हणजे खूप जण आहेत याच्यावरती सुद्धा, खूप जणांचे वेगवेगळे मुद्दे असू शकतात, मतभेद असू शकतात, पण ॲज अ आर्टिस्ट मला वाटत नाही की बरोबर त्याचा काय मला वापर होईल. ॲज अ टेक्नॉलॉजी म्हणून मी यूज करेन, पण म्युझिकल किंवा अशा कामांसाठी नाही होणार. 100%. तुम्ही जे म्हटलं ते खूप अफेक्ट करतं. माझे पप्पा वेस्टर्न म्युझिक ऐकायचे, तेव्हा मी त्यांची गाणी ऐकले जेव्हा, मॅम्बो नंबर 5, मिस्टिरियस गर्ल, बोहेमियन रॅप्सडी, क्वीन्सचं, तर त्याचे काय लेवलचे म्युझिक होते. आणि असं सगळं एका वेळेस आपण कोक स्टुडिओमध्ये आता करतो तसं एका वेळी सगळे वाजायचे आणि ते गायचे. देयर इज नो रूम फॉर एरर असं होतं. पण खूप छान. मग तुम्ही आता जे शिक्षण घेतलेलं आहे आणि जे तुमचे रूट्स आहेत ते तुम्हाला क्लासिकल म्युझिक मधनं तुम्ही एक ॲज अ कंपोजर डिराईव्ह करतो, तर ते क्लासिकल म्युझिकचं तुम्हाला एज मिळतो का दुसऱ्या लोकांच्यावर, की तुमची ती म्युझिकची समज जी आहे, कारण की आजकाल भरपूर वेस्टर्न कल्चरने इन्फ्लुएन्स्ड म्युझिक आपल्याकडे येत आहे, तर ते डिफरन्शिएट होतं का? होतं, नक्कीच होतं. काय माहितीये, शेवटी आपलं बॉलिवूड किंवा आपण काम करतो बॉलिवूडमध्येच काम करतो, ते एका लेवलपर्यंत बाहेरच्या म्युझिकचं हे आहे, इन्फ्लुएन्स आहे. येस. पण क्लासिकल जे आपलं मेन रूट जे आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चरच वेगळं आहे. म्हणजे आता सगळीकडे वेस्टर्नमध्ये जरी गेलात तरी 12 सूर आहे किंवा 7 सूर आहेत, इकडे सुद्धा 7 सूरच आहेत. ओके. म्हणजे डो रे मी फा sol ला टी सा रे ग म प ध नि. सो त्यात काय हे नाही, फक्त काय अरेंजमेंट मध्ये फरक असतात. आपले इंडियन अरेंजमेंट वेगळी असते, तेच तुम्ही ऑर्केस्ट्रल अरेंजमेंट मध्ये गेलात किंवा पॉप ट्रॅक मध्ये गेलात किंवा जॅझ, प्रत्येक जॉनरा वाईज ते सगळं त्यांनी वेगळं केलं आहे. पण म्युझिक आहे, मला वाटत नाही की त्यात मी तर सगळं ऐकतो, म्हणजे सगळंच ऐकतो, बरोबर. नाही ऐकायचं ते पण ऐकतो. ओके, आता एक कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. इज बॉलिवूड प्रोडक्शन बेटर और साऊथ प्रोडक्शन बेटर? मला विचाराल तर नक्कीच साऊथ. कारण अगेन मी ही गोष्ट का आता परत त्या गोष्टीकडे वळून येतोय, सोल तिकडच्या माणसांकडे, म्हणजे त्या लोकांकडे लहानपणीपासूनच एक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला शिकलंच पाहिजे. सो घरात, प्रत्येक घरात त्यांच्या म्युझिशियन आहे. आणि त्यांचं जे म्युझिक आहे, म्युझिक सेमच आहे, म्युझिक वेगळं असं काही नाही, पण ते ज्या प्रकारे प्रेझेंट करतात ना, तो अतिशय युनिक हे आहे, तो अप्रोचच युनिक आहे त्यांचा. आणि स्पेसिफिक मला विचाराल तर माझ्यासाठी ते साऊथचं, म्हणजे आत्ताचं असं नाही म्हणते, या आधीचं इलयराजा होऊन गेले किंवा खूप सारे AR सुद्धा साऊथचेच आहेत, किंवा हॅरिस जयराज झालं, यांसारखे म्युझिक डिरेक्टर आहेत ना, इतका सुंदर त्यांनी साऊंड दिलेला आहे, सुंदर मेलेडीज दिलेल्या आहेत. सो मला ते आधीपासूनच जरा त्याचं अट्रॅक्शन आहे. आणि माझा प्रयत्न सुद्धा असा असतो की आपण थीम्स करताना किंवा काय थोडासा साऊथ इन्फ्लुएन्स आहे माझ्यावर. सो त्या म्युझिकचा त्यांचे इमोशन्स पण खूप स्ट्रॉंग असतात, खूप जास्त स्ट्रॉंग असतात, आणि ते लोक खूपच परफेक्ट काम करतात, परफेक्ट, त्यांचा अप्रोचच परफेक्ट असतो. असं नाही की बॉलिवूडमधले नाही करत आहेत, खूप जण आहेत बॉलिवूडमध्ये सुद्धा करणारे, पण कम्पेअर करता मला स्पेसिफिक त्यांचं आवडतं.
आणि हे पण खूप छान आहे की लहानपणापासून कोणता ना कोणतरी इन्स्ट्रुमेंट, मी असं नाही म्हणत फक्त म्युझिकमध्ये, कोणता ना कोणतरी आर्ट परस्यू करायला पाहिजे, बी इट डान्सिंग, बी इट हे. कारण मी पण सिंथेसायझर वाजवतो, पण काही खूप हाय लेवल नाही, जॅक ऑफ ऑल टाईपमध्ये. पण जेव्हा मी ते करत असतो, प्रॅक्टिस करत असतो, जेव्हा लेफ्ट हँड वापरायला सुरू केला, कॉर्ड्स वाजवायला, मला असं जाणवलं की फोकसमध्ये फरक पडतोय, कॉन्सन्ट्रेशन मध्ये फरक पडतोय. म्हणजे हे केल्यामुळं माझे बाकीचे टास्क मध्ये पेशन्स वाढले. काय माहित कसं काय ते सगळं आलं, पण ते इनकल्केट झालं. ते होतच. आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला शिकायची असेल ना, पेशन्स खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. तुम्ही इनपेशन्स असाल म्हणजे संपला, म्हणजे इनपेशंट असाल तर संपला विषय, तो तुम्ही शिकूच शकत नाही. सो तुम्हाला पेशन्स हवाच, मग कुठलीही फील्ड असो. तुम्हाला पटकन सगळ्या गोष्टी येणार नाही आहेत त्या, आणि ती आली तरी प्रत्येक वेळी तशी पटकन येईल असंही नाही. सो तुम्हाला ते पेशन्स ठेवा, शिका. बरोबर. सो नाही, बरोबर आहे, पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. असं म्हणतात की पेशन्स इज द एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, बट इट ऑलवेज कम्स लेट टू स्कूल. सो वी आर मुव्हिंग टू द लास्ट पार्ट ऑफ द पॉडकास्ट, ज्याच्यामध्ये आपण ऑडियन्समध्ये कराडमध्ये बसलेला एक मुलगा आहे, मुलगी आहे, ज्यांना एवढं काही इंटरेस्ट येत नाही, जरी असेल आपल्या टेक्निकल फील्ड्समध्ये किंवा जे एज्युकेशन ते परस्यू करतायत त्याच्यामध्ये, आणि त्यांना काहीतरी ऑफ बीट करिअर करायचं आहे. तर त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल तो प्लीज आमच्या दर्शकांना सांगावा. ॲक्च्युली तुम्हाला का करिअर करायचं आहे वेगळ्या गोष्टींमध्ये, त्याचा प्रश्न स्वतःला विचारा की ही गोष्ट आपल्याला का करायची आहे, त्याच्यामागचं तुमचा म्हणजे ध्येय काय तुमचं ते करण्यामागचं, हे तुम्ही स्वतःला विचारा आधी. दुसरी गोष्ट, सगळे करतायत त्याच्यापेक्षा आपण वेगळं करणार आहोत हे आपल्याला माहीत असेल ना, तर त्याच्या मागं कष्ट पण खूप असतात. सो त्याचीही तयारी ठेवा. अगेन पेशन्स ठेवा. आणि तुमच्या घरातल्यांना तुम्ही यासाठी म्हणजे घरातल्यांना समजावा तुम्ही ज्या फील्डमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, कारण घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तो जोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीच गोष्ट करू शकत नाही. आणि प्रत्येक फील्डमध्ये तेच आहे. सो तुम्ही स्वतःला विचारा की हे का आपल्याला करायचं आहे. त्याचं उत्तर ज्यावेळी मिळेल त्यानंतर तुम्ही ती गोष्ट चांगल्या रीतीने करू शकता. ॲब्सोल्युटली. आणि सेम मेसेज त्यांच्या पेरेंट्सना पण गेला पाहिजे की जर त्यांना काही ट्राय करायचं आहे, जर त्यांना एक्सप्लोर करायचं आहे, इंट्रोस्पेक्ट करायचं की ती चांगले आहेत का नाहीत, तर तेवढं तरी त्यांना हे दिला पाहिजे, त्यांना सपोर्ट केला. बिकॉज व्हॉट वी आर डुईंग इज वी आर जजिंग अ फिश बाय इट्स ॲबिलिटी टू क्लाइंब अ ट्री. जर फिशची एक्झाम घेतली की झाड किती तो पटकन चढतोय, तर तो कधी पास होऊच शकणार नाही. ज्याच्यामध्ये तो चांगला आहे त्याला एक्सप्लोर करू द्या. आणि नक्कीच आपल्या कराडातून अजून असे छान पर्सनॅलिटीज वर येतील जर आपण ते प्रॅक्टिस करत राहिलो. सर, इट्स बीन वंडरफुल टॉकिंग टू यू. बोलता बोलता माझेच इतकं सेल्फ रिफ्लेक्शन झालं की मी आज घरी जाऊन कामाला लागणार आहे. आणि खूप छान वाटलं. तुम्ही एवढं काही अचीव्ह करून सुद्धा इतकं डाऊन टू अर्थ आहात, इतकं म्हणजे तुमच्या बोलण्यातनं खरंच मला ते सोल जाणवतं, ते सिम्प्लिसिटी, रिचनेस इन द सिम्प्लिसिटी जाणवते. तर इट्स व्हेरी कमेंडेबल अबाउट यू. आणि आम्ही खूप इन्स्पायर झालो तुमच्या जर्नीपासून. आणि आमच्या ऑडियन्सच्या वतीनं, रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीनं, आय थँक यू व्हेरी मच. अँड फॉर माय ऑडियन्स, आम्ही असेच खूप छान छान पॉडकास्ट, खूप छान छान गेस्ट तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल अँड फॉलो आवर इंस्टाग्राम चॅनल. Thank you so much. Yes, thank you.